मॅच आपण बघतोय चंद्रशेठ जसवली विरुद्ध शिवांश नवगाव. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना मैदानामध्ये सुरू झालेला आहे. पहिला सामना आपण पाहिला, अतिशय सुंदर हा सामना होता. खरं तर या सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित करत MSC मांदाड या संघाने विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. या सामन्यातला विजेता संघ MSC मांदाड संघाविरुद्ध खेळेल. कोपरा ग्रुपच्या या बहारदार नियोजनामध्ये ही स्पर्धा संपन्न होते. आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये पहिला चेंडू होता, चेंडू आकाशामध्ये आणि तिथे एक्स्ट्रा कव्हरला झेल मात्र सुटलेला. पहिल्या चेंडूवरती मिळालं जीवदान. फलंदाज मीरान मुनीब ही जोडी सकाळपासून गोलंदाजांचा करदान काळ ठरलेले. 27 धावांचा खेळ सकाळी मीराननं बनवला, तर मुनीबनं 33 धावांचं योगदान मात्र 10 चेंडूमध्ये दिलं होतं. ही जोडी मैदानामध्ये पुन्हा एकदा चंद्रशेठ जसवली संघासाठी डावाची सुरुवात करणार आहे. पहिल्या चेंडूवरती जीवदान. या जीवदानाचा फायदा कसा उठवणार मीरान या पुढच्या काळामध्ये आपल्याला समजेल. तर पाहायचं शिवांश नवगाव संघाकडून गोलंदाज सुजय गोलंदाजी मार्कवरती. अलिबाग जवळ निश्चित प्रकारे एक छोटा कोळीवाडा आहे नवगाव. आज त्याच गावाचे समालोचक यासिन मर्चंट सर आपल्या समोर आहेत. पुढच्या इनिंग मध्ये पुन्हा एकदा ते आपल्या समोर येतील. आज या मैदानामध्ये नवगावचे खेळाडू ओ हो स्लॉट मध्ये चेंडू होता, भिरकावून दिला, मिड विकेट सीमारेषे बाहेर, षटकार. दुसरा चेंडू कव्हरला ढकलला, पुन्हा एकदा 4 धावा. षटकारा पाठोपाठ चौकार. मुनीब सुपर फॉर्म मध्ये. काल संध्याकाळ दिवसभरामध्ये सुफियान योगेश पेनकर या खेळाडूंनी खरंच हा दिवस गाजवला. मोठमोठ्या इनिंग्स मैदानामध्ये दाखवल्या. सकाळच्या सत्रामध्ये आम्ही मुनीब आणि मीरान दोघांनाही बघितलं होतं. मुनीब दुसऱ्या सामन्यामध्ये देखील तितकीच सुंदर फलंदाजी करताना दिसतोय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, एकूण धावफलकावरती 11 धावा आहेत, तर मुनीब नाबाद खेळतोय 10 धावसंख्येवर. चांगली सुरुवात आहे इथे. पहिल्या षटकामध्ये तुम्ही मोठमोठे फटके खेळतायत, ही चांगली गोष्ट असते, कारण तो फलंदाज सेट आहे. बॉल परफेक्ट मध्यवर्ती येतो बॅटच्या, जो स्वीट स्पॉट असतो. प्रत्येक बॅटला एक स्वीट स्पॉट असतो आणि त्या स्पॉट वरती जर चेंडू आला ना की गोड आवाज येतो. आणि असेच गोड आवाज दाखवले या मॅच मध्ये फलंदाज मुनीब कडून. हॅलो जहीद भाई नझीरी, आपण कुठे असाल स्टेज कडे या. कोपरा ग्रुपने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. जहीद भाई नझीरी. चेंडू आकाशामध्ये. हो इथे झेल टिपला, खरा फटका आणि त्याचबरोबर पहिला फलंदाज मुनीब होईल बाद. आज चांगल्या रिदम मध्ये होता मुनीब. ज्या स्वीट स्पॉटची आम्ही चर्चा करत होतो, मात्र इथे खरा फटका आणि इथेच बाद झाला मुनीब. धक्का पहिला. धावफलकावरती 11 धावा. चंद्रशेठ जसवली संघाला हा धक्का बसतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. मीरान अजून मैदानामध्ये आहे. दोघेही चांगले गोलंदाज आहेत, चांगले फलंदाज आहेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये मुनीबने गोलंदाजी करताना देखील काही विकेट्स मिळवल्या होत्या. 3 विकेट एकाच षटकामध्ये. मुनीब इथे बाद होते, मात्र 10 धावा त्याने काढल्या. 3 चेंडूंचा सामना केला. एक चौकार, एका षटकाराचा त्याच्या खेळीमध्ये समावेश. छोटी होती, निश्चित आकर्षक इनिंग होती. नवीन फलंदाज मैदानामध्ये. बॅट्समन नेम
धावफलकावरती आहे धावा 11. जुनेद, मिरान आणि जुनेद ही जोडी मैदानामध्ये सुजयनं एक यश मिळवून दिले. मोठा फलंदाज सुजयने बाद केला. हो इथे खराब क्षेत्ररक्षण, फटका खेळला होता, समोर क्षेत्ररक्षक होता, धाव घेण्याचा प्रयत्न सोडून दिला होता, परंतु क्षेत्ररक्षकानं चेंडू सोडून दिला. इथे मिळाल्या 4 धावा. चार धावांबरोबरच धावफलकावरती आपण बघू शकतो धावा आहेत त्या 15 धावा. जुनेदला पहिल्या चेंडूवरती 4 धावा मिळत आहेत. जिथे अपेक्षा नव्हती तिथे धावा मिळाल्यानंतर निश्चित आत्मविश्वास उंचावतो. त्याचा परिचय पुढच्या काही चेंडूंमध्ये येणार का हे बघायचंय. मात्र षटक संपेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चंद्रशेठ जसवली संघाच्या नवगाव संघाकडून पुढच्या षटकामध्ये गोलंदाजीमध्ये परिवर्तन निश्चित होणार आहे. कोणता गोलंदाज पुढे येतोय हे पाहायचंय. या संघाने देखील एक चांगली खेळी, एक चांगली टीम, मजबूत टीम म्हणून नवगाव संघाची ओळख आहे या परिसरामध्ये. विशेषतः एका गावातील 11 खेळाडूंचा संघ ज्यावेळेस असतो त्यावेळेस नवगाव संघ निश्चित एक दमदार संघ म्हणून पुढे येतो. या स्पर्धेसाठी शिवांश 11 नवगाव सुकृत मांजरेकर यांनी या संघाला या स्पर्धेमध्ये निमंत्रण दिलेलं आहे. आणि आज हा संघ शिवांश या नावाने या मैदानामध्ये दाखल झालेला आहे. नवगावचा संघ पाहायचंय. तो संघ अर्थात गोलंदाज तृप्तेश गोलंदाजी मार्कवर. तृप्तेश गोलंदाजीसाठी तर स्ट्राईक एंड वरती तुम्ही बघाल मिरानला. जुनेद मिरान ही जोडी. चेंडू टाकलेला नाही फलंदाजाने. कदाचित धावगतीमध्ये मिस्टेक असावी किंवा कदाचित फलंदाजाची मोमेंट लक्षात आलेली असावी आणि ऐन वेळेस चेंडूमध्ये बदल करणं हे शक्य झालेलं नसेल. डेड बॉलचा इशारा पंचाकडून येतो इथे. आणि पुन्हा एकदा यावेळेस थोडासा खाली होता चेंडू, लिफ्ट करता आला नाही प्रॉपर. आपण पाहतो की टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये काय होतं की बाउन्स असतो चेंडूला, त्यामुळे फलंदाज बॅकफुट वरती मोठे फटके खेळतात. तुम्हाला लेदर क्रिकेट वरती आपण पाहतो की डावा पाय पुढे चेंडूच्या लाईन मध्ये खेचत फलंदाजांना फटके खेळताना आपण पाहतो. टेनिस क्रिकेटमध्ये असे फटके खेळलात तर तुम्ही जास्त धावा बनवू शकत नाही, मोठ्या उंचावरून फटके खेळता येणार नाही. परंतु जर तुम्ही बॅकफुटला गेलात, चेंडूच्या बाउन्सचा वापर केलात आणि चेंडूला जर लिफ्ट केला हवेमध्ये तर मोठे फटके येतात. हे तंत्र, एक नवीन तंत्र क्रिकेटमध्ये तयार होते. कृष्णा सातपुतेचा जो युट्यूब चॅनल असेल किंवा त्याने अनेक काही असे व्हिडिओज तयार केलेले आहेत की तुम्हाला मोठा फटका कसा खेळायचा आहे, चेंडू स्वीपचा शॉट तुम्ही कसा खेळू शकता, रिव्हर्सचा शॉट कसा खेळू शकता, त्याच्यानंतर बॅकफुटला जाताना चेंडूच्या खाली जाऊन लिफ्ट चेंडू कसा करायचा, असे अनेक फटके त्याने शिकवलेले आहेत. हो इथे पाहायचंय हा फॉली चढवला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. थँक्यू डीजे. गेल्या वर्षी आपण राजू दादांना या मैदानामध्ये बघितलं होतं, उपस्थित राहिले होते. प्रेक्षकांमध्ये खूप मोठी क्रेज बघायला मिळाली या व्यक्तिमत्वाविषयी आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये देखील आज आमदार पदावरून ते खूप चांगलं काम करतात. कोविड काळामध्ये त्यांचं काम कौतुकास्पद होतं. उजव्याच्या बाहेर धाव मिळणार नाही या चेंडूवरती. निर्धाव चेंडू होता, अक्रॉस दी लाईन खेळायचा प्रयत्न होता, फसला. तृप्तेशचे हा निर्धाव चेंडू आणि धाव फलकावरती आहेत त्या 22 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे आणि धाव फलक दाखवतोय 22 धावा. कव्हरला सुंदर फटका आहे, 4 धावा मिळतील. तंत्राची
पुस्तकातलं घोटून घेतलेलं तंत्र आहे आणि त्यानुसार खेळलेला हा फटका आहे असं म्हणतो आपण. पुस्तक क्रिकेटमध्येच्या पुस्तकामध्ये फटक्यांच्या आहे पुस्तकं, तिथं टेक्निक प्रत्येक शॉटचं दिलेलं आहे. त्याचा अभ्यास महत्वाचा, बेसिक्स त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. पण त्याहीपेक्षा टेनिस क्रिकेटमध्ये जर तुम्ही लेदर क्रिकेटच्या तंत्राने खेळलात तर तुम्हाला जास्त यश मिळणार नाही. टेनिस क्रिकेटचं एक नवीन तंत्र विकसित होतं आणि हे तंत्र खेळाडूंनी स्वतःच्या कौशल्यावरती विकसित केलेलं आहे. अनेक फटके जे आज टेनिस बॉल क्रिकेटचे फटके इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा खेळाडू खेळताना बघतात. काही खेळाडू रबर बॉलने प्रॅक्टिस करतात आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षात मैदानामध्ये त्याचं इम्प्लिमेंट करतात आणि नवीन फटक्यांचा शोध आता लागलेला आहे. आपण एखादा फलंदाजाने फटका खेळल्यानंतर त्याला सहज विचारतात, हा फटका तू कसा काय खेळलास. काल आपण योगेश पेनकरला बघितलं होतं, काही अतिशय छान इम्प्रोव्हायझेशन करून त्याने फटके खेळले होते. या मैदानामध्ये इतरही काही फलंदाज असे फटके खेळतात आणि आपण मात्र प्रभावित होतो. याबरोबर उजयशा बाहेर, निर्धाव चेंडू, षटक क्रमांक 3, जयेश हातामध्ये चेंडू. स्ट्राईक एंड वरती फलंदाज जुनेद, स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती मिराज. जुनेद एक षटकार, एक चौकार, 2 चौकार जुनेद कडून आपण पाहिलेत. यावेळेस बाहेर जाणारा चेंडू, इथे क्षेत्ररक्षक येऊ शकत नाही चेंडूच्या समोर. 1 धाव इथे मिळते जुनेदला आणि धाव फलकावरती असतील धावा 28 धावा, 2-1 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 1 गडी बाद 28. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. तंत्राची आपण चर्चा का करत होतो, तुम्हाला जर टेनिस क्रिकेटचं एक वेगळं तंत्र आत्मसात केलं तर असे जे षटकार बघायला मिळतात ना तुम्हाला, ओळीने आपले खेळाडू देखील षटकार खेचू शकतात आणि कित्येक वेळा आपण पाहिले की 4-5 षटकार लागोपाठ खेळतायत फलंदाज. इथे परत एकदा चेंडू उंच आकाशामध्ये, टायमिंग मध्ये थोडीशी खराबी आहे. लॉंग ऑनला टिपला झेल, दुसरा फलंदाज बाद, इथे बाद होईल मिरान. ते 26 धावा. मॅच संपल्यानंतर योगेशला काल विचारलं होतं की तू हा फटका कसा कसा काय खेळलास फटका तू, जो त्याने स्लिपिंग स्वीप खेळला होता स्क्वेअर लेगला सीमारेषेबाहेर षटकार. याबरोबरच आपण बघतोय इथे इथे धावबादची संधी होऊ शकत होती, मात्र ही संधी मिळणार नाही. वाईड चेंडू, एक अतिरिक्त धाव, 2 धावा इथे मिळत आहेत. धावफलक पुढे पोहोचेल 30 धावा. तुम्हाला असं काही नाही कसा खेळला म्हणजे काय की मला चेंडू समोर दिसत होता, गॅप समोर होता आणि मी तो फटका एक्झिक्यूट केला, असं काही खास ठरवून मारला नव्हता किंवा त्या फटक्यासाठी वेगळी काही मेहनत घेतली असंही नव्हतं. याबरोबरच आपण बघतोय धावबाद करण्याची संधी असू शकते इथे, मात्र गमावलेली आहे. 30 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज जयेश, या षटकामध्ये जयेशने थांबवले फलंदाजांना. एक गडी निश्चित प्रकारे त्याने बाद केलेला आहे मिरानच्या रूपानं आणि धावा देखील रोखलेल्या आहेत. 2 षटकं संपली त्यावेळेस मला वाटतं धावा होत्या 27. 30 धावा, केवळ 3 धावा या षटकामध्ये आतापर्यंत. हो, खूप चांगली लेंथ तिथे बघायला मिळाली. फेक थोडीशी खराब आहे, मात्र बॅकअप मिळतोय, कव्हर मिळतोय. 1 धाव मिळेल लेग बायच्या रूपानं. धाव फलक पुढे 31 धावा. एकदा बालगंधर्वांना सुद्धा असाच एक प्रश्न विचारला होता की हा राग तुम्ही कसा शोधला, एक वेगळाच राग त्यांनी गायला, कुठून शोधला तुम्ही. त्यांनी सांगितलं की तो इथेच होता, मी काही शोधायला कुठे गेलो नाही. तसं क्रिकेटच्या फटक्यांचं तसंच आहे की पुस्तकात जरी फटका नसेल ना तरी तो तिथेच असतो, खेळाडू तो फक्त एक्झिक्यूट करत असतात. आता असे खेळलेले फटके सुद्धा तंत्रात बसवले जातात आणि पुस्तकात लिहिले जातील भविष्यामध्ये. क्रिकेटच्या पुस्तकाची पानं आता वाढत जाणार आहेत. धाव फलकावरती आहेत 31 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे, सुरू राहील आता. हॅलो, या ठिकाणी फाईजभाई नजरी यांचं आमच्या कोपरच्या वतीनं स्वागत करतोय. अजिंक्य सुरवे यांना विनंती करतो की आपण फाईजभाई नजरी मेंदडी
यांचा यथोचित मानसन्मान करायचा आहे. अबे हे घेऊन कॅमेरामन. तीन षटकांचा खेळ संपला. 31 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये चंद्रशेठ जसवली संघाच्या. हॅलो, आमचे मित्र आम्हाला कोपरातला नेहमी सहकार्य करणारे फैजभाई नजरी यांच्या या ठिकाणी यथोचित मान सन्मान होतोय. अजिंक्य सुर्वे यांच्या शुभ हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा मान सन्मान होतोय. तसेच डॉक्टर मोरे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कोपरा ग्रुपच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सर कंटिन्यू करा. थँक्यू. सुजल गोलंदाजी मार्क वरती आपण बघू शकतो शेवटच्या षटकामध्ये, आणि गोलंदाजी मार्क वरती सुजल आहे. उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू खरं तर ओढून आत आणला असं म्हणू शकतो आपण. फेक चांगली, एष्ट्या उद्ध्वस्त होतील आणि फलंदाज होते बाद. धक्का क्रमांक 3. मात्र 15 वर्षाचा आहे. 2005 ची त्याची बर्थ डेट आहे आणि मात्र 15 वर्षाचा हा खेळाडू, युवा खेळाडू आहे आणि काय कमालीची गोलंदाजी करतोय ते बघा. पहिल्या चेंडूवरती यश मिळालंय, अर्थात धावबच्च्या रूपानं गोलंदाज सुजल. अनेक छोट्या वयामध्ये खेळाडू पुढे येतात. परवा आम्ही आंबेगाव प्रीमियर लीग मध्ये यश शिंगे नावाचा एक खेळाडू बघितला. 12 वर्षाचा खेळाडू होता. काय सॉलिड बॉलिंग त्यांनी केली. त्याचा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की 3-4 दिवसांमध्ये कदाचित 1-2 मिलियन व्ह्यूज त्या व्हिडिओला मिळाले. नंतर युट्यूबने तो व्हिडिओ काढून टाकला. परत एकदा आपण बघतोय. हॅलो, बोरकर गुरुजी, आपण सुद्धा व्यासपीठाकडे जायचं आहे. बोरकर गुरुजी. आले, त्याने देखील क्रिकेट गाजवलं आणि असाच हा एक खेळाडू आहे. कमी वयाचा खेळाडू, मात्र कमालीची गोलंदाजी करतोय. त्याचं नाव आहे सुजल. 16 वर्ष 205 दिवसांचा असताना सचिन तेंडुलकरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलेलं आपण पाहिलेलं आहे. 15व्या वर्षी रमीज राजा मैदानामध्ये आलेला आहे. 16व्या वर्षी तातेंदू तैबू मैदानामध्ये आलेला आहे. असे अनेक खेळाडू कमी वयात आले आणि त्याने क्रिकेटमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवला. आपण म्हणतो ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. लहान वयामध्ये ही जी गुणवत्ता असते ना, त्या पुढे जाऊन खेळाडूंना घेऊन जाते. याबरोबर इथे झेल मात्र सुटलेला आहे. 1 धाव एव्हाना मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चित होणार नाही, परंतु यश शिंगे बरोबरच मी मैदानामध्ये बघतोय सुजलला. त्याच्याकडे भवितव्य मोठं आहे. त्याचा रनअप बघा तुम्ही, त्याचा स्टान्स बघा, त्याच्या रनअप मधला बॅलन्स बघा. या गोष्टी ज्या आहेत ना, प्रदीर्घ काळ महत्वाच्या असतात, कारण जास्त स्ट्रेस त्याच्या बॉडीला त्यामुळे होत नाही. आणि तुम्ही बघताय त्याची डिलिव्हरी पोझिशन बघा, भन्नाट वेग तो देतोय. ओहो, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. काय अप्रतिम खेळाडू आहे हा सुजल. निश्चित भवितव्य उज्ज्वल या खेळाडूकडे आहे. संगनायकाचं कौतुक करेल मी. शेवटचं षटक त्याला दिले.
जिथं स्लॉग ओव्हर्स असते, जिथे मोठमोठे गोलंदाज षटक घेत नाही, तिथं सुजलच्या हातामध्ये षटक दिलंय. आणि सुजलनं देखील पाहिलं तुम्ही, पहिल्या 2 षटकामध्ये प्रचंड धावा मिळाल्या होत्या, शेवटच्या षटकामध्ये मात्र 2 धावा. गडीबाद करण्यात यश आलं नाही, परंतु प्रतिस्पर्ध्याला त्याने खिंडीत गाठले, हे गडीबाद केले. फटका सीमारेषेबाहेर, षटकार, 6 धावा आणि याचबरोबर धाव फलकावरती 39 धावा. सुजलचं कौतुक, या षटकामध्ये केवळ 8 धावा मला वाटतं मिळत आहेत आणि 1 गडी त्याने बाद केलेला आहे. डॉक्टर मोरे यांचा सुद्धा आम्ही यथोचित मान सन्मान करीत आहोत. कोरोना काळात ज्यांनी गावामध्ये अतिशय चांगली या गावची सेवा केली असे आमचे डॉक्टर मोरे यांचं सुद्धा आम्ही कोपऱ्याच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आणि मी संग्राम खेऊर यांना विनंती करतो की आपण डॉक्टर मोरे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. कोरोना काळात त्यांनी या गावात आमची अतिशय चांगल्या प्रकारे सेवा केली असे आमचे डॉक्टर मोरे यांचा या ठिकाणी आम्ही मान सन्मान करत आहोत. संग्राम खेऊर यांच्या शुभ हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करतोय. धन्यवाद डॉक्टर साहेब. यानंतर रशादभाई करदमे यांना सुद्धा आम्ही सन्मानित करतोय. मेघन मांजेकर यांना विनंती करतो की आपण रशादभाई करदमे यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन मान सन्मान करायचा आहे. रशादभाई करदमे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करतात मेघन मांजरेकर. त्यानंतर जाहिदभाई खलिपे यांचा सुद्धा अमित शिलकर यांना विनंती करतो की आपण जाहिदभाई खलिपे यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. जाहिदभाई खलिपे यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन यथोचित मान सन्मान होत आहे अमितभाई शिलकर यांच्या शुभ हस्ते. यानंतर आमचे मार्गदर्शक सल्लागार बोरकर गुरुजी यांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी कोपरा ग्रुपच्या वतीनं यथोचित मान सन्मान करतोय. बल्लू फुलेकर यांना मी विनंती करतो की आपण बोरकर गुरुजी यांचं यथोचित मान सन्मान करायचं आहे. जवळजवळ 27 वर्ष त्यांनी आमच्या या वडवली गावामध्ये सेवा केलेली आहे असे आमचे बोरकर गुरुजी यांना या ठिकाणी कोपऱ्याच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे. डॉक्टर मोरे यांच्याकडून आमच्या कोपऱ्यासाठी 2101 रुपये देणगी आलेले आहे. धन्यवाद सर. कंटिन्यू. इथे बघा नवगाव संघाला 40 धावांची गरज आहे आणि नवगावचेच समालोचक नवगाव संघ जिंकणार की अजून या मैदानामध्ये काय घडामोडी घडणार. अर्थात जसवली संघ देखील तितकाच तुल्यबळ संघ आहे, तोही काही बर्फाचा गोळा नाही, त्यामुळे तो देखील कणखर पाषाणासारखा लढा देईल. आणि पाहायचं या लढाईचं वर्णन ऐका यासीन मर्चंट सरांच्या आवाजामध्ये. थँक्यू. धन्यवाद सर. मैं यासीन मर्चेंट फिर से एक बार आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर. मिरान कादरी राइट आर्म ओवर द विकेट.
विघ्नेश कटोर अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, गेंद को रीड करने के पहले ही मन बना लिया था कि गेंद को मिड विकेट की दिशा में फेंकना है, मगर मीरान ने परख लिया था बल्लेबाज के दिमाग में प्रवेश करते हुए कि बल्लेबाज के दिल और दिमाग में क्या चल रहा है। दिमाग के साथ यहां पे गेंदबाजी हो रही है। मीरान एक जाने माने गेंदबाज है। इस बीच आखिरकार उसी स्ट्रोक का प्रयास किया और मिड विकेट में जाल बुना था। जाल में पूरी तरीके से फंसते हुए नवगांव को लगता हुआ यह पहला झटका विघ्नेश कटोर के रूप में। सर कहा गया कि जल्दी का काम शैतान का, अति घाई संकटात नहीं। हालांकि 30 गज का दायरा मौजूद था और इसी वजह से जी हां बैकफुट पर जाकर रूम बनाने की कोशिश थी, इनसाइड आउट खेलने का प्रयास था, मगर गेंद बल्ले के बीचों बीच नहीं टकराई और इसी वजह से कवर की दिशा में गेंद को फील्ड करने में कामयाब हुए वहां के फील्डर और 1 रन यहां पे मात्र मिलता हुआ। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 2 रन 1 विकेट के नुकसान पर। पहला ओवर प्रगति पर मीरान बहुत ही सदी हुई गेंदबाजी, बहुत ही कसी हुई गेंदबाजी कर रहे हैं। अपने साथी संग सहकारी मुनीब बीजापुरी से कुछ बातचीत करते हुए हमें नजर आ रहे हैं। देखिए थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली भी की है। डीप मिड विकेट के फील्डर को डीप स्क्वायर लेग में तैनात किया है। काउ कॉर्नर की दिशा में एक फील्डर है 30 यार्ड सर्कल के बाहर। जी हां, मगर विनोद वाटकर ऑन द फायर। पहली गेंद आउट देखा न था और गेंद को खेल दिया अपने घुटने के बल जाकर मिड विकेट सीमा रेखा के बाहर। घुटना टेक और तमाशा देख। हालांकि रास्ता वाट यहां पे रास्ता बनाने की कोशिश विनोद वाट करेगी, क्योंकि बहुत ही नाजुक अवस्था में शिवांश 11 नौगांव आ चुकी थी। पहले 4 गेंदों में 1 विकेट के नुकसान पर मात्र 2 रन स्कोरबोर्ड पर थे और पहली गेंद का सामना कर रहे थे, पहली गेंद को फेस कर रहे थे, मगर विनोद वाटकर मानो उनके खेमे से पैवेलियन से ही सेट होकर मैदान में जा चुके हैं। कमाल की ताकत, बहुत ही जबरदस्त टाइमिंग और आत्मविश्वास से लबालब भरा हुआ ये खिलाड़ी। पहली गेंद के ऊपर मीरान जैसे गेंदबाज के ऊपर हल्ला करना इतना आसान नहीं है। फुल टॉस गेंद, मगर इस मर्तबा तकदीर का साथ मिलता हुआ। देखिए आसान सा कैच जरूर था, मगर 2 खिलाड़ियों के बीच में उस गेंद ने टप्पा खाया और गेंद लॉन्ग स्टॉप रीजन में तकरीबन थर्ड मैन की दिशा में ट्रैवल कर रही थी। दोनों भी बल्लेबाजों ने आसानी के साथ फिर से एक बार 2 रन मुकम्मल कर लिए, मगर अपने आप से नाराज होंगे विनोद वाटकर, क्योंकि इस गेंद को अगर नींद में से उठाकर भी उन्हें खेलने के लिए भेजा जाए तो 10 में से 9 मरतबा वो सीमा रेखा के पार पहुंचाने की ताकत रखते हैं, क्षमता रखते हैं, काबिलियत रखते हैं, हुनर रखते हैं। मगर देखिए मनोवैज्ञानिक दबाव मैच में अलग होता है, क्योंकि घूमने वाली गेंद थी, घूमती हुई गेंद हालांकि हवा में लहराती हुई, उसे फुल टॉस बनाकर अपने घुटने के बल जाकर बहुत ही खूबसूरत ब्रांडेड विनोद वाटकर स्ट्रोक खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया। गेंद हवा में भौरे की तरह घूम रही थी और 2 खिलाड़ियों के बीच में टप्पा खाने के बाद राहत की सांस ली है विनोद वाटकर ने।
इसके पहले जो मैच हुआ था उस मैच में भी विनोद वाडकर नाकामयाब रहे थे, मगर यहां पे पहली गेंद पर छक्का लगाने के बाद अपने इरादे स्पष्ट किए और मैं क्या कर सकता हूं, मैं क्या करने के लिए आया हूं और मैं क्या करने के लिए जाना जाता हूं, यह बताने की कोशिश। देखिए नरेश सर, जब भी बल्लेबाज छक्का लगाता है ना तो उसके दिमाग में एक ही होता है कि मैदान का बॉस, इस विकेट का बॉस मैं हूं। यह बॉस दिखाने की और बॉस मैं हूं यह बताने की एक रणनीति होती है और एक एटीट्यूड होता है। पहले ओवर की समाप्ति के बाद मिरान की मैं तारीफ करना चाहूंगा क्योंकि मात्र उन्होंने 10 रन खर्च किए हैं, क्योंकि 30 यार्ड सर्कल था और उसके साथ कमलाकर दादले, विघ्नेश कटोर और विनोद वाडकर जैसे विध्वंसक बल्लेबाज उनके सामने थे। उनको रोकने में पूरी तरीके से यहां पे कामयाब हुए, ऐसा अगर मैं कहूंगा तो गलत नहीं होगा। एक विकेट भी उन्होंने अर्जित की है और अब दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं इब्राहिम। इब्राहिम हालांकि एक प्रेषित का नाम है जिसे अवतार भी कहा जाता है, कुछ लैंग्वेज में उसे मैसेंजर कहा जाता है और इसका प्रोनाउंसिएशन इंग्लिश में किया जाता है अब्राहम। इब्राहिम अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। इब्राहिम ने लास्ट मैच में क्या अच्छी गेंदबाजी की थी। फुल टॉस नहीं कर सकते बिल्कुल, क्योंकि सामने है कमलाकर दादले ने फिर से एक बार आउट देखा ना था। फुल टॉस गेंद को तोहफा समझकर उसे कबूल किया और मिड विकेट के ऊपर से फेंक दिया 6 रनों के लिए। मनियार मोटरचे मालक इम्तियाज भाई मनियार कृपया व्यासपीठाकडे या। इम्तियाज भाई मनियार, धन्यवाद। सन्माननीय इम्तियाज जी मनियार एक प्रेमळ व्यक्ती आणि क्रिकेटवरती प्रेम करणारे सच्चा क्रिकेट रसिक इम्तियाज जी मनियार, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल। चलिए मैदान पर चलते हैं जहां पे इस छक्के की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 16 रन। कमलाकर दादले विध्वंस करने के लिए जाने जाते हैं शिवांश 11 नौगांव का ये सहवाग। मगर इब्राहिम ने भी कच्ची गोलियां नहीं खेली है। ईंट का जवाब पत्थर से देना मुझे भी आता है, ये बताते हुए अपने एटीट्यूड के साथ, अपने गेंदबाजी के साथ, वाह भाई वाह, कमलाकर दादले को आश्चर्यचकित करना। ऑस्टनिशिंग गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी, चमत्कारिक गेंदबाजी। इब्राहिम फिर से एक बार, जी हां, आखिरकार हवा में खेलने पर मजबूर कर दिया है। स्क्वायर ने खाली है मगर शॉर्ट फाइन लेके फील्डर ने एक लंबी दौड़ लगाई, कोशिश की पुरजोर, मगर गेंद तक नहीं पहुंच पाए। और फिर से एक बार कमलाकर दादले यहां पे तकदीर वाले रहे। और अक्सर मैं कहता हूं कि किस्मत अक्सर बहादुरों का साथ देती है। किस्मत आज कमलाकर दादले पर मेहरबान। जहां पे आउट होने का खतरा था वहां पे 2 रन मिले, जीवन दान भी मिला। अब जीवन दान का कितना फायदा उठाते हैं ये तो आने वाला समय बताएगा। जी हां, इब्राहिम ने यहां पे बाउंसर करने की कोशिश की। इस तरह की गेंदबाजी बिल्कुल नहीं कर सकते कमलाकर दादले ऑन द फायर। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, गेंद स्वीपर का वसीवा रेखा के बाहर। फिर से एक बार गोली की रफ्तार से 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे। इब्राहिम हालांकि यहां पे प्रभावित करने की कोशिश कर रहे थे, बाउंसर यहां पे फेंकने का प्रयास था, मगर जो जाल बुना था उस जाल में खुद ही फंसते हुए नजर आए। मगर इस मरतबा अच्छी गेंद, इब्राहिम की मैं तारीफ करना चाहूंगा, बहुत ही शानदार गेंद थी। मजबूरन अपने बल्ले को नीचे रखते हुए 1 ही रन, 23 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए। पहले ओवर में 10 रन, अब तक 13 रन इस ओवर में खर्च किए हैं इब्राहिम ने और इस ओवर की एक अंतिम गेंद शेष बची हुई। इब्राहिम ने दौड़ना शुरू किया फिर से एक बार। जी हां, हवा में गेंद जरूर है मगर मिरान पहुंचेंगे और इसके साथ एक बड़ा झटका, बड़ी मछली जाल में। विनोद वाडकर है, बैक टू द पैवेलियन।
ने गेंदबाजी की और मात्र 10 रन खर्च किए और एक सफलता अर्जित की। इब्राहिम आए दूसरे ओवर में और इब्राहिम पहले ओवर के मुकाबले में थोड़े से महंगे साबित हुए, थोड़े से खर्चीले साबित हुए, क्योंकि उन्होंने 13 रन खर्च किए हैं और महत्वपूर्ण एक सफलता विनोद वाटकर जैसे बल्लेबाज को उन्होंने चलता किया। अब यहां पे देखिए इक्वेशन इस तरह से बनता हुआ, 2 ओवर की समाप्ति के बाद 23 रन जीतने के लिए सर जी 1 मिनट जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 17 रनों की जरूरत। ओवर 2। हॅलो, या ठिकाणी आमचे दिघीवरून या खास मॅच बघण्यासाठी आलेले आतिफभाई मेमन यांचं सुद्धा कोपरवच्या वतीने आम्ही स्वागत करतोय। नाना पेंडेकर यांना विनंती करतो की आपण आतिफभाई मेमन यांचं यथोचित मान सन्मान करायचा आहे। आतिफभाई मेमन यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होत आहे। आजच्या आमच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती सर झालं का? 12 गेंदें बची है और 16 रनों की जरूरत। स्ट्राइक एंड पर कमलाकर दादले, नॉन स्ट्राइक के एंड पर नए बल्लेबाज दिगंबर हाम ने अंपायर जी ने वाइड करार दिया था, इस वजह से अतिरिक्त रन 1 यहां पे मिलता हुआ मुनीब बीजापुरी। जी हां, अच्छी गेंद थी, सम्मान पूर्वक खेला, बहुत ही चतुर बल्लेबाज है और चतुरस्त्र भी बल्लेबाज है। ये अपने विकेट को संभाल कर खेलते हैं, बॉल के मेरिट से खेलते हैं। आप इस तरह के अगर गेंदें करोगे तो 6 गेंदों में 6 ही रन बनाएंगे। इस तरह के ये होशियार, बहुत ही चाणाक्ष, बहुत ही बुद्धिमानी का क्रिकेट खेलने वाले बल्लेबाज है कमलाकर दादले। देखिए उन्होंने सम्मान किया। सुनील गावस्कर अक्सर कहा करते थे कि अच्छे गेंदों का सम्मान करें और खराब गेंदों का समाचार लें, और ये उसी स्लोगन पर चलते हुए नजर आते हैं अक्सर। लास्ट मैच के हीरो डैशिंग दिगंबर स्ट्राइक एंड पर अंपायर से गार्ड लेने के बाद, मुआयना करने के बाद खेलने के लिए तैयार है मुनीब बीजापुरी को। जी हां, पहली गेंद थोड़ी सी शॉट ऑफ लेंथ थी, 1 बाउंस गेंद डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। पटाखों की आतशबाजी, जी हां, हवा में जरूर है मगर नो मैंस लैंड। गेंद फिर से एक बार डीप कवर सीमा रेखा के बाहर दंडनाती में निकल गई 4 रनों के लिए। बैक टू बैक दूसरा चौका दिगंबर के बल्ले से। लास्ट मैच में जहां से बैटिंग उन्होंने छोड़ी थी वहां से फिर से एक बार दिगंबर ने स्टार्ट किया है, ऐसा मुझे प्रतीत होता हुआ। हॅलो, आजच्या आमच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती माननीय श्री कृष्णकांतजी साखळे साहेब, त्यानंतर बाळाशेठ सातनाग यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी कोपरवच्या वतीनं त्यांचं हार्दिक 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 स्वागत करतो। कृष्णकांतजी साखळे साहेब आणि बाळाशेठ सातनाग यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। कोपरवच्या वतीनं त्यांचं हार्दिक 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 स्वागत। अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आणि हे आपले संस्कार। आलेल्या सर्व पाहुण्यांचं कोपरा ग्रुप वडवली मंडळातर्फे हार्दिक 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 स्वागत। सर्व मान्यवरांना व्यासपीठावर विराजमान होण्याची मी विनंती करतोय, आसनस्थ होण्याची विनंती करतोय। चलते हैं मैदान पर जहां पे जीतने के लिए शिवांश 11 नौगांव को मात्र 1 रनों की जरूरत।
3 ओवर की यहां पे समाप्ति हो चुकी है। मुनीब इस ओवर में थोड़े से महंगे साबित हुए। इस ओवर में 3 चौके हमें देखने को मिले। तकरीबन 16 रन इस ओवर में मुनीब ने खर्च किए और इसी वजह से अब ये मैच देखिए शिवांश 11 नौगांव के पक्ष में झुका हुआ। मगर क्रिकेट कितना अनोखा हो सकता है, अनिश्चितताओं से भरा हुआ ये खेल जिसमें हर प्रेडिक्शन फेल ऐसा कहा जाता है। और मैंने ये अनुभव किया है, 6 गेंदों में 1 रनों की जरूरत थी तब मैंने मेडन ओवर देखा है। ये है क्रिकेट का खेल, अजीबोगरीब खेल, अनोखा खेल, बहुत ही प्रभावित करने वाला ये खेल। मगर यहां पे बिल्कुल ऐसा नहीं होने दिया। कमलाकर दादले ऑन द फायर, फुल टॉस गेंद थी, उसे खेल दिया मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। शिवांश 11 नौगांव ने इस मैच को जीत लिया है। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले सभी मैचों के लिए आपको ढेर सारी शुभकामनाएं। आणि या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी कोण असावा हे सांगण्याची गरज नाहीये, तरीही माझी मी औपचारिकता पूर्ण करतोय। नॉट आउट नाबाद 27 धावा फटकावणारा, 2 षटकार 2 चौकारांशी आपल्या संघाला अगदी सहज हा सामना जिंकून देणारा सामनावीराचा मानकरी ठरलाय कमलाकर दादले। वेल्डन कमलाकर, आपण आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी व्यासपीठाकडे यावं अशी मी आपल्याला विनंती करतोय। हॅलो, या ठिकाणी टॉस होणार आहे। शिवांश 11 नौगाव आणि MSC मांदाड या 2 संघामध्ये या ठिकाणी टॉस होणार आहे। दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। मॅन ऑफ द मॅच कमलाकर दादले मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी ठरलेला आहे। कमलाकर दादले याला आपण इथे सन्मानित करणार आहोत। अनेक पारितोषिक, मग ती सिक्सर सुप्रीमो कंपनीकडून आलेली। हॅलो, मी फाइजभाई नझीरी, अय्याज मोजर आणि बोरकर गुरुजी यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। फाइजभाई नझीरी, अय्याज मोजर आणि बोरकर गुरुजी, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे।